नमस्कार, देवीदास बनसोडे, नेक्सस फाउंडर. आज येलावगाव या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आपण काही हे शेतकऱ्यांकडं त्यांना एक अमेजिंग किट देत आहे. हे त्यांचं आज पीक आहे. त्यांचं आज आपण गाव जाणून घेऊ. नाव सांगा सर तुमचं. अनिल सदाशिव डांगे, राहणार लवगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तुमचं नाव सांगा. अशोक डांगे, राहणार लवगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तुमचं नाव सांगा. अरुण शिंदे. बरं, आज आपण ही तुम्हाला अमेजिंग असलेली ही नेक्सस फाउंडर किट देत आहे. ही संभाजीनगरमध्ये प्रॉपर कंपनी आहे. हिची आज तुम्ही वापर करणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये या क्रॉपमध्ये काय बदल हवे? आम्हाला या क्रॉपमध्ये कांद्याची वाढ पाहिजे, त्याच्यानंतर कांद्याची मानीमध्ये पण जाडपणा पाहिजे, आणि जो काही थोडाफार रोगाचा प्रादुर्भाव आहे तो पण क्लिअर पाहिजे. तर हे तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी याचा व्हिडिओ आपण पुढच्या 15 दिवसात घेऊ. त्यावेळेस तुम्हाला जे पण समजा याचा रिझल्ट येईल तो आम्हाला क्लिअर कट सांगा. आला तर हो सांगा, नाही तर नाही सांगा. हो चालेल. ठीक, चालेल सर. थँक्यू. नमस्कार. नेक्सस रेव्होल्युशनमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. मी आप्पासाहेब बोरसे, नेक्सस फाउंडर. माझे सहकारी नेक्सस फाउंडर देवीदास बनसोडे सर, खरात सर आणि झिने सर. आम्ही आज एक कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे, आणि हा कांद्याचा प्लॉट लोगाव इथे आहे, बरोबर आहे. तर आपण यांना ट्रीटमेंट दिलेली बनसोडे सरांनी. आपण त्यांचं नाव वगैरे विचारून घेऊ. सर आपलं नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सर अनिल सदाशिव डांगे, राहणार लवगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आता या कांद्याची लागवड किती तारखेला झालेली? सर याची लागवड आपण 13 डिसेंबरला केली होती. तर आज कंप्लीट कांदा 2 महिन्यात झालाय. आज 3 मार्च 2025. याला आपल्याला नेक्सस रेव्होल्युशनची किट कोण दिली? आम्हाला नेक्ससचे प्रतिनिधी आपले बनसोडे साहेब आहे, यांची आमची भेट झाली. त्याच्यानंतर तिने आपल्याला मार्गदर्शन केलं वेळोवेळी किट संदर्भात. ड्रिचिंग कशी करायची, स्प्रे कसे घ्यायचे. या कांद्याला आपलं जे जमिनीतून जे 2 ड्रिचिंग झाल्या आणि 2 स्प्रे झाले. 2 महिन्याचा कांदा आहे. बरं, आपण हे नेक्सस रेव्होल्युशनचे जे प्रोडक्ट वापरले, या 2 महिन्यामध्ये तुमच्या कांद्यामध्ये काय बदल झाला? कांद्यामध्ये कांद्याची वाढ झाली. त्याच्यानंतर जो काही थ्रिप्स वगैरे असतात, अटॅक असतो, रोगाचा प्रादुर्भाव, तो बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला. आणि कांद्याची जी मान आहे ती जाड झाली, आणि आता कांदे पोसण्यास सुरुवात झालेली. अच्छा. एखादा कांदा उपटून दाखवा सर. उपटन तुमच्या शेजारचा कोणता उपटन? हे बघा, 2 महिन्याचा कांदा झाला. त्याची जी पांढरी मूळ जर बघितली आपण, तर चांगल्या प्रमाणामध्ये पांढरी मूळ फुटलेली आहे. आणि कांद्याचा जो फुटवा आहे, हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. कांद्याची मान जर बघितली, ती पण चांगली जाडी झालेली आहे. आणि कांदा 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असा पोहोचलेला आहे. सर आपण हे प्रोडक्ट वापरून समाधानी? हो, समाधानी सर आम्ही प्रोडक्ट वापरून. आणि इतर शेतकऱ्यांना बी आम्ही मार्गदर्शन सांगितलं याच्याबद्दल. तुम्ही पण वापरायला पाहिजे प्रोडक्ट. अच्छा. नाही, आता तुम्ही वापरलं, तुम्हाला रिझल्ट आला, लोक पाहतीलच कसा रिझल्ट आला, काय आला. बरोबर. चालेल सर, आपण मुला